आता आपण ऐकणार आहोत विचारपुष्प. विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. आम्ही सोलापूरकर. नमस्कार मंडळी. पेशंट म्हणाली, डॉक्टर माझ्याकडे जरा पैसे कमी आहेत, भावाला फोन करते. असं म्हणून तिने फोन लावला आणि म्हणाली, अरे जरा 200 मार की र. मी चमकून तिच्याकडे पाहिलं. 200 मार म्हणजे? मार कुणाला आणि काय? पुढं बोलली, अरे मी कमी आणले, मला माहित नव्हते रे डॉक्टरांचं बिल एवढं होईल ते, जरा मार की 200. मग सगळं चित्र मला क्लिअर झालं. 200 मार म्हणजे 200 रुपये पाठव. आमची सोलापुरी भाषा समजून घ्यावी लागते. इथे पक्ष्यांचा तवा उडतो आणि कवा धरणं मी उभारलो, कुठं उलटला होता बे, असं बोलणं प्रेमाचं असतं. यातल्या प्रत्येक वाक्याला बेची फोडणी घालून भाषा कशी ठसकेबाज होते. जसं त्यानं तुझी पोथी ओळखली बे, शाळा घेतली त्याने तुझी. यातल्या बेशिवाय त्या वाक्याला जोरच येत नाही. इतर गावात सोलापूरची लोक त्यांच्या रांगड्या भाषेवरून बरोबर ओळखू येतात. काल गेलतो तर दुनियाचा पाऊस मारला बे. आता दुनियाचा पाऊस काय असतो ते तुम्हाला समजूनच घ्यावं लागेल. मुळात सोलापूरमध्ये पाऊस कमीच पडतो. सरसर एखादी सर येणार, जरा दुकानातल्या शेडला उभं राहायचं, पाऊस गेला की चालायला लागायचं, अशी इथली पद्धत. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीला येणाऱ्या पावसाने मे मध्येच हजेरी लावून सगळ्यांची दाणादाण उडवून दिली. आणि तोही असा की 2-2, 3-3 दिवस सूर्यदर्शन झालंच नाही. त्यामुळे कधी छत्री रेनकोटच्या भानगडीत न पडणारे सोलापूरकर यंदा छत्री रेनकोटच्या दुकानात गर्दी करायला लागले. सोलापूरमध्ये कानडीच्या हेलला थोडा तेलगू ठसका मिळाला की सोलापूरची भाषा तयार होते. इथे ने, ही, ई, शी अशी प्रत्यय लावून बोलायचं असतं हे माहीतच नाही. तिने भात खाल्ल्याच्या ऐवजी ती भात खाल्ली अशी वाक्यरचना होते. मी उभा आहे च्या ऐवजी मी उभारलो होऊन जातं. साधं सरळ गप्पा मारणं देखील 4 घरं दूर जाईल इतक्या मोठ्या आवाजात असतं. सुरुवातीला लग्न होऊन सोलापूरला आले आणि असं कोणी बोलत असलं की मला वाटायचं हे लोक भांडण करतायत की काय, एवढं जोरजोरात बोलतायत. पण हळूहळू मी रुळले आणि जाणवलं, जसा भाषेत कडकपणा आहे तेवढाच वागण्यात प्रेमळपणाही आहे. सोलापूरमधल्या कडक भाकरी आणि शेंगांची चटणी पार परदेशात पोचल्या आहेत त्या इथल्या लोकांच्या मेहनतीमुळे. कायम काम करत राहणारे इथले लोक. रस्त्यात कोणाला काही झालं तर पटकन 4 जण जमून त्याला मदत करण्याची माणुसकी अजून सोलापूरने जपली आहे. पूर्वी सोलापूर फक्त चादरीसाठी ओळखलं जायचं, पण आता हुरडा पार्टी, कृषी पर्यटन या गोष्टी पण सोलापूरकरांनी चांगल्याच प्रसिद्ध केल्यात. हारातलं गरम गरम कणीस हातावर सोडून मऊ लुसलुशीत हुरडा हातात देताना घे की बे अजून असं रांगडेपणाने म्हणत पोटभर खाऊ घालणारे सोलापूरकरच. विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण मनमोर हा कार्यक्रम ऐकला.